हा अर्थसंकल्प घाईघाईत कोणताही सखोल विचार न करता जमिनीवरील वास्तव्यानं समजून तयार करण्यात आलेला नाही। नेहमीप्रमाणे यालाही अर्थसंकल्प न म्हणता सरकारचा आणखी एक जुमला बजेट म्हणणे अधिक योग्य होईल। महोदय, मी या सभागृहापुढे काही महत्त्वाचे मुद्दे मांडू इच्छितो। मागील अर्थसंकल्पात मांडलेले मुद्दे यावेळेस केवळ रंगरंगटी करून नव्या स्वरूपात पुन्हा सादर करण्यात आलेले आहेत। महोदय, माननीय अर्थमंत्री महोदयांनी सुधार एक्सप्रेस या संकल्पनेची मोठ्या गाजावाजात घोषणा केली आणि सरकारने 350हून अधिक सुधारणा केल्याचे सांगितले। मात्र 350 सुधारणा नेमक्या कोणत्या याचा तपशील देण्यात आलेला नाही। जीएसटी सोडल्यास कोणताही ठोस सुधारणा झाली हे स्पष्ट होत नाही। जीएसटी सारखा विषय गोरगरिबांना लुटण्याचा विषय जीएसटी मध्ये होतो। जीएसटी मध्ये बरेच काही बदल केले, हे बदल सुद्धा चुकीच्या पद्धतीने आहेत असं माझं मत आहे। महोदय, जीएसटी बाबत सांगायचे झाले तर हा कर घाईघाईत रात्री 12 वाजता घंटानाद करत लागू करण्यात आला। विरोधकांनी वारंवार सूचित केले ही सर्व संबंधित चर्चा करून विचारपूर्वक हा कर लागू करावा, पण सरकारने कोणतीही सूचना मान्य केली नाही। आज सरकार स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे निर्णय झालेल्या अडचणी दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुधार एक्सप्रेस या नावाखाली करत आहे। माझा सरकारला थेट प्रश्न आहे की तुमच्या चुकीच्या जीएसटी धोरणामुळे ज्या व्यापाऱ्यांचं, उद्योजकांचं आणि सामान्य नागरिकांचं नुकसान झालं त्या सर्व लोकांना सरकार नुकसान भरपाई देणार आहे का? महोदय, एमएसएमई क्षेत्रासाठी दरवर्षी आश्वासने दिली जातात, पण वास्तव्य असे आहे की काही सरकारच्या काळात लघु मध्यम उद्योग दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहेत। अनेक छोट्या उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। त्यांना वाचवण्यासाठी सरकारकडे कोणते स्पष्ट धोरण नाही। सरकार याच्यासाठी कुठलीही पावले उचलत नाही, त्याच्यामुळे उद्योजक अडचणीत येत आहेत। आपल्या देशातील उद्योजक सक्षम आहेत, पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ते आज अडचणीत सापडलेले आहेत। उत्पादन क्षमता असूनही बाजार व्यवस्थेसाठी ठोस धोरण नसल्यामुळे देशाची उत्पादकता कमी होत आहे आणि परिणाम भारत हा फक्त एक मोठा उपभोक्ता देश होत आहे आणि याचा फायदा परदेशी देश घेत आहेत। हीच सरकारची नीती आणि नियत म्हणावी लागेल। माननीय अध्यक्ष महोदय, सरकारने बरेच काही धोरण राबवले। मागच्या काळामध्ये सरकारने या देशामध्ये साखर उद्योगासाठी इथेनॉल प्रोजेक्ट उभारण्यासाठी इंटरेस्ट